लातूर जिल्ह्यातील जनकल्याण निवासी विद्यालयातर्फे मातृभूमी दर्शन या सहलीचे आयोजन करण्यात आले। 10 डिसेंबर रोजी लातूरवरून निघालेली ही सहल 12 डिसेंबर रोजी नाशिक येथे पोहोचली। नाशिक येथील वेगवेगळे प्रदर्शन, प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे पाहून झाल्यानंतर या सहलीने स्टार न्यूज कार्यालयाला भेट दिली। आता नाशिक परिसरामध्ये आल्यानंतर जिथं आमचा मुक्काम आहे लेव्वा पाटीदार धर्मशाळा, इथं सकाळी आम्ही काळाराम मंदिर, गोराराम मंदिर आणि सीता गुफा मंदिर याचं दर्शन घेतलं। दर्शन करून आम्ही आमच्या निवासस्थानी येत असताना वाटेमध्ये स्टार न्यूज चॅनलचे जे श्रीमंत महाराज बागल आहेत, जे की लातूरचेच राहणारे आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला। त्यांनाही भेटून आम्हालासुद्धा खूप आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना स्टार न्यूजबद्दल आपल्याला माहिती देता येईल, खूप छान पद्धतीने माहिती देता येईल, विद्यार्थ्यांना वेगवेगळी माहिती त्यांना मिळेल, हा दृष्टिकोन समोर ठेवून स्टार न्यूजची टीम आमच्याकडे आली आणि खूप छान पद्धतीने ते आम्हाला माहिती देत आहेत। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठा फायदा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ, तालुका जिल्हा लातूर येथून आम्ही आलेलो आहोत। आत्ता हा आमच्यासोबत 8वीचा वर्ग आहे। विद्यालयामध्ये अभ्यासपूरक मंडळ रचना आहे। पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात, परंतु त्यांना पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अभ्यासपूरक माहिती, ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं यासाठी ही योजना असते। त्यामध्ये वेगवेगळी मंडळं असतात। ज्ञानोपासक मंडळ, बलोपासक मंडळ, विज्ञान मंडळ, मातृभूमी दर्शन मंडळ त्यामधलंच एक आहे। मातृभूमी दर्शन मंडळाचा उद्देश असा आहे की आपण ज्या भरतभूमीमध्ये राहतो, या भरतभूमीचं दर्शन आपल्याला व्हावं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या वर्गाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळी ठिकाणं त्यांनी पाहावीत आणि माहिती घ्यावी। उदाहरणामध्ये वर्ग 5वीचा वर्ग हा सोलापूर परिसरामध्ये जातो, वर्ग 6वीचा वर्ग हा नांदेड परिसर, कधी संभाजीनगर परिसरामध्ये जातो, वर्ग 7वीचा वर्ग हा कोल्हापूर परिसरामध्ये जातो आणि आत्ता जो 8वीचा वर्ग आपल्या इथं आहे तो नाशिक परिसर दर्शन करण्यासाठी 10 तारखेला शाळेमधून निघालेला आहे। 11 तारखेला या नाशिक परिसरामध्ये आम्ही पदार्पण केलं। पदार्पण केल्यानंतर वेगवेगळी ठिकाणं आम्ही पाहतोय। सर्वात आधी आम्ही ओझरचा गणपती पाहिला, त्यानंतर सिन्नर इथे जे गारगोटी संग्रहालय आहे, खूप सुंदर संग्रहालय आहे, ते संग्रहालय आम्ही पाहिलं। तिथून आम्ही भगूरला आलो। भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान आहे, तर विद्यार्थ्यांना ते पाहायला मिळावे यासाठी आम्ही तिथं आलो। त्यानंतर पुढे आमचा प्रवास सुरू झाला। प्रवास सुरू झाल्यानंतर भगूरनंतर आम्ही मुक्कामी त्र्यंबकेश्वर इथं आलो। त्र्यंबकेश्वर दर्शन केलं आम्ही। आध्यात्मिक सुद्धा विद्यार्थ्यांना टच राहावा याकरिता हा उद्देश आमचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 तारखेला 12 डिसेंबर या दिवशी सर्वात आधी शांतिकृष्ण नाणे संग्रहालय पाहिलं। या नाणे संग्रहालयामध्ये आपल्या प्राचीन काळामध्ये कोणकोणत्या नाणी वापरल्या जायच्या याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली। त्याच पद्धतीनं अनेक भारतीय संस्कृतीची जी अवशेष आहेत त्या अवशेष दर्शन तिथं आपल्याला पाहायला मिळालं। तिथून आम्ही पुढं सरकलो। पुढं सरकल्यानंतर जे आर्टिलरी सेंटर आहे वडनेर गेटला, तिथं आम्ही आलो। तोफखाना संग्रहालय तिथं आहे आणि तोफखाना संग्रहालय दाखवण्याचा उद्देश असा आहे की हे विद्यार्थी पुढे चालून आपल्या देशासाठी काही ना काही करतील आणि तिथं जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना खूप प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली आणि आत्तापर्यंत ज्या काही लढाया झालेल्या आहेत त्या लढायामध्ये अनेक प्रकारचे तोफ तिथं वापरले गेले आहेत। त्याच्यानंतर मिसाईल वापरलेले गेलेले आहेत। अशांचं दर्शन तिथं विद्यार्थ्यांना झालं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने माहिती घेतली आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळाली। आर्टिलरी सेंटर पाहिल्यानंतर
आम्ही पुढे कुसुमाग्रज जे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे असे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मारकाकडे गेलो. तिथं त्यांच्या कविता आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्याचीसुद्धा माहिती आम्ही घेतली. कुसुमाग्रज स्मारक पाहिल्यानंतर आम्ही आलो तारांगणमध्ये. खूप सुंदर तारांगण आहे. आम्ही असं तारांगण पाहिलं नव्हतं आणि तिथं खूप सुंदर रचना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी अवकाशाचं ज्ञान घेतलं, वेगवेगळे तारे ग्रह यांची माहिती घेतली. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा विज्ञानाची जोड खूप चांगल्या पद्धतीनं दिली गेली आहे. तारांगण पाहिल्यानंतर आम्ही वेद मंदिर पाहिलं. वेद मंदिरसुद्धा खूप सुंदर आहे. तिथंसुद्धा आम्ही माहिती घेतली. वेद मंदिरानंतर आम्ही गेलो पांडवलेणीकडे. पांडवलेणी खूप सुंदर आहे. बौद्ध लेण्या तिथं आहेत. वेगवेगळी माहिती तिथं आम्ही घेतली. बौद्ध लेणी पाहिल्यानंतर खाली बौद्ध स्मारक आहे. बौद्ध स्मारक पाहिल्यानंतर आम्ही मग मुक्कामी तर नाशिक परिसरामध्ये आलो. आज आम्ही सकाळी काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, त्याच्यानंतर सीतागुफा मंदिर इथं दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही इथून निघणार आहोत दिंडोरी, वणी, सप्तशृंगी. म्हणजे असा आमचा 3 दिवसाचा प्रवास आहे. प्रवास जर सर्वांनी एका दृष्टिक्षेपात लक्षात घेतला, याच्यामध्ये वेगवेगळा दृष्टिकोन आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, भौगोलिक दृष्टिकोन आहे, ऐतिहासिक दृष्टिकोन आहे. म्हणजे बहुअंगी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे चालतं मातृभूमी दर्शन. धन्यवाद. नमस्कार, मी जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ बुद्रुक येथील 8वी वर्गातील विद्यार्थिनी. आज आम्ही गेल्या 10 तारखेपासून मातृभूमी दर्शनासाठी नाशिक परिसरामध्ये आलो होतो. तर म्हणजे आम्ही आमच्या मातृभूमी दर्शनाची सुरुवात ही गणेशाचे दर्शन घेऊन केली आणि तसेच आम्ही लेण्या ब्रह्मगिरी पर्वत असे पाहत आम्ही नाशिक परिसरामध्ये तपोवन, पंचवटी पाहण्यासाठी आलो होतो. धन्यवाद. मला इथे नाशिकमध्ये आल्यानंतर असं वाटलं की आपण कुठल्या तरी ऐतिहासिक जागेमध्येच आलेले आहोत. येथे आल्यानंतर येथील मंदिर, भव्य दिव्य मंदिर, राजवाडे, जुने ऐतिहासिक पौराणिक गुफा ते पाहून असे वाटू लागले खरंच आपण त्या काळात गेलेलो आहोत काय. मग तर आम्ही खूपच आश्चर्यचकित झालो. ते म्हणजे तारांगण पाहून असं वाटू लागले खरंच आपण अंतरिक्षात गेलेलो आहोत. तारांगण पाहिल्यानंतर आम्ही पांडवलेणीकडे वळलो. पांडवलेणीमध्ये गेल्यानंतर तेथील बौद्ध स्मारक, पांडवलेण्या, तेथील गुफा ते पाहून असं वाटू लागले इतके काम करायला किती वर्ष लागले असतील आणि काय झालं असेल त्यांच्या हातांचे इथे असा विचार करून आम्ही खूपच आश्चर्यचकित झालो. ते म्हणजे त्यातील रचना पाहून, म्हणजे पाणी जास्त झाले तर त्यांची काढण्याची पद्धत ते वगैरे पाहून आम्हाला वाटू लागले आताच्यापेक्षा मागील तंत्रज्ञान हे खूपच चांगले होते. आणि आता जे आहे ते पूर्ण सिमेंट ते बांधलेले आहे, त्यामुळे ते केव्हा पडेल ते सांगता येत नाही. पण त्यांनी जे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे ते कधीही पडणार नाही अशी खात्री त्यांनी दिलेली असल्यासारखे आहे. येथील ते पुन्हा आम्ही इथे नाशिकमध्ये धर्मशाळेमध्ये मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज आम्ही आलो म्हणजे गोराराम, काळाराम असे 2 मंदिर पाहून ते गोराराममध्ये आम्हाला म्हणजे वाटले की प्रभू रामचंद्र आणि सीतामाता लक्ष्मणजी यांनी जे सरदार गोरे यांनी बांधलेलं आहे त्याच्यातून वाटू लागले की म्हणजे तेव्हाच्या काळातील या साऱ्या प्रवासात महाराष्ट्रातील संस्कृत्या, येथील आपला म्हणजे वेगवेगळ्या भाषा, चाली, रीती याचे दर्शन घडवून आणणारे माझ्या शाळेचे संस्थापक व सर्व गुरुजन वर्ग यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.